स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। जमिनीचा वाद आणि पोलीस पोहोचले थेट शेतात। आळसनमध्ये हाणामारी होता होता वाचली। खाते उतार मुक्तार रंगो बनसोडे आणि वरच्या ते त्यांची नाव ऐतिहासिक कंस झालेला, त्यांचा काही संबंध नाही है का। फेरफार हो फेरफार दत्तकपत्र ही मुक्ताचा मृत्यूचा दाखला ही त्या पद्धतीने नोंदी झाली माझ्या दत्तक ह्याच्यात, आणि ह्यो इसा ह्यांच्याकडे होता ते आता मुक्ता आईच्या नावावर झालेला आहे। त्या पद्धतीनं मुक्ताच्या दत्तकाचं सगळं रेकॉर्ड माझ्या नावचंही झालेलं, आणि ह्यो इसा राहिला होता कोर्ट कचेरी खेळून खेळायला। आता तो आईच्या मुक्ता आईच्या नावावर आलेला आहे। शेताचं मेन काय असतंय, आज ही म्हणते की नाही आमचं रान आहे, त्यांनी ती दाखवावं 9394 हो काय मुक्ता रंगो महार आहे का तिथं वर, ही खरं मेन असते 9394 तसं त्यांनी दाखवावं। विट्याचे जयराम मसाले तुमच्यासाठी घेऊन येत आहे चविष्ट व स्वादिष्ट मसाल्यांची परंपरा। कंपनी नव्हे महालक्ष्मी फूड्स 14 वर्षापासून ग्राहकांच्या उत्तम सेवेत। सांगली, सातारा, सोलापूर पर्यंतच्या बाउंड्री पर्यंत ग्राहकांनी पसंत केलेला माल। आमच्याकडे चटणीसाठी लागणारी मिरची व सर्व मसाले योग्य दरात उपलब्ध, तसेच मसाले निवडून भाजून व चटणी कुटून मिळेल। आमचा पत्ता जयराम मसाले, प्रथमेश मेडिकल समोर, कराड रोड, विटा। डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल विटा, CBSE। प्रवेश सुरू नर्सरी ते 8वी। आपल्या पाल्यासाठी चांगले स्कूल शोधताय पण योग्य स्कूलची निवड कशी करावी सुचत नाही, तर मग या, बघा, अनुभव घ्या, खात्री करा आणि मगच प्रवेश घ्या। आपण आपल्या पाल्याला 1 महिना आमच्या शाळेत पाठवू शकता। त्यासाठी आम्ही तुमच्याकडून कुठलीच फी घेणार नाही। या 1 महिन्यात तुम्हाला आमची शाळा कशी वाटली, आम्ही सांगितलेल्या सर्व सुविधा मिळतात का, तुमच्या पाल्याच्या भविष्यासाठी आमची शाळा योग्य आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला जर सकारात्मक मिळाली तरच आपल्या पाल्याचा प्रवेश घ्या। अधिक माहितीसाठी फोन करा 8550 91 39 99। खानापूर तालुक्यातील आळसन येथे गेल्या 20 वर्षापासून सुरू असलेला जमिनीचा वाद अजूनही मिटलेला नाही। संदीप बनसोडे व महेश बनसोडे या दोघात शेतजमिनीवरून वाद सुरू आहे। संदीप बनसोडे यांनी 7/12वर रितसर आपलं नाव असताना महेश बनसोडे व त्यांचं कुटुंब आम्हाला शेती करून देत नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। आज ते शेतात नांगरत असताना पुन्हा वाद झाला। यावेळी महेश बनसोडे यांच्या आईने ही शेतजमीन माझी आहे असं म्हणत नांगरट करणारा ट्रॅक्टर परत पाठवून दिला। यामुळे दोन्ही कुटुंबात वादंग झाल्यानं विटा पोलीस ठाण्याची गाडी थेट या शेतात आली। यावेळी पोलिसांनी दोन्ही कुटुंबांना यावर तोडगा काढण्यासाठी विटा पोलीस ठाण्यात बोलावले, त्यामुळे हे प्रकरण शांत झालं। याबाबत संदीप बनसोडे यांनी काय म्हटले पाहूया। मी संदीप रंगो बनसोडे, मुक्काम पोस्ट आळसन, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। माझी 1251 गट नंबर ही जमीन काही कारणानं माझ्या दत्तकाईनं करायला दिली असताना त्या करून घेणारानं बोगस नोंद घालून, त्याचा दस्त खरेदी पत्र नसताना बोगस नाव घालून ते आजपर्यंत वहिवाटते ती, आणि त्याद्वारे मी दत्तक गेलेल्या आईच्या नावानं मी दत्तक गेल्यानंतर मी केस कंप्लीट करून माझा निकाल झालेला आहे। विट्यापासून हायकोर्टचं संपूर्ण त्यांच्या नोंदी कमी झाली 7/12वरच्या, आणि आता तहसीलदारनी नोंद धरलेली आहे। कोर्टाच्या निकालाद्वारे नोंदी धरून 2003चा निकाल आहे, तोपर्यंत माझं नाव येत नव्हतं माझ्या आईचं, तोपर्यंत मी ही वावरात येत नव्हतो। कधी याची दमदाटी दिली नाही किंवा करू नका म्हणत नाही, पण माझं किंवा माझ्या आईचं नाव जर 7/12 आल्यावर त्या वावरात मी माझ्या हक्काने येणार असं मी त्या दिवशी सांगितलं होतं। आता त्यांचं नाव कमी झालेलं आहे, फेरफार कमी झालेला आहे, 7/12 कमी झालेला आहे, रेकॉर्ड सगळं रद्द केलेलं आहे, कंस झालेला आहे। आणि आता मी माझ्या शेतात वहिवाट करायला येत असताना तो महेश बनसोडे डायरेक्टर म्हणून सांगतो, त्याच्यावरती मी 4 कंप्लीट पोलीस स्टेशनला दिलती, पण पोलीस स्टेशनने त्याला अद्याप बोलवतो असं म्हणून सांगून त्याला अद्याप पोलीस स्टेशनला बोलवलं नाही। परत त्याची आई येऊन वारंवार आमच्या तक्रारी करते, त्या टाइमला पोलीस आम्हाला बोलवतील। आणि आता ती जमीन मी नांगरायला ट्रॅक्टर घेऊन आल्यानंतर ते अडथळा करायला लागले। 3 वेळा झालं आम्ही नांगरायला येत असताना आडवं यायचं। आम्ही पोलीस स्टेशनला वारंवार तक्रारी दिलेल्या आहेत, तरी पोलीस स्टेशन ह्याच्यावर त्यांनी सांगितलं, मेमानी साहेबांनी महेश बनसोडे सांगितलं होतं, तुझं पुढं कुठं कोर्टात चालू आहे का, तू कोर्टात जा, तुला तिथं काय त्याची करता येणार नाही असं सांगितल्यानंतर, तक्रार दिल्यानंतर तो परत इकडं विटा पोलीस स्टेशनला अद्याप आलेला नाही। परत त्याच्या आईला तो लावून देतोय, आणि बाई माणूस असल्यामुळं
मी कायद्याचं उल्लंघन करत नाही, कायदा हातात घेत नाही. मी साधा सिंपल शेतकरी मुलगा असून मी त्याची सवनं सांगतोय की बाबा तुमचं रेकॉर्ड दाखवा, तुमचं खरेदी पत्र दाखवा, दस्त दाखवा. तुमच्याकडे जर खरेदी पत्र दस्त त्या शेताचा अजून जरी असेल तर मी त्या वावरात येत नाही. पण तुम्ही नसताना जर मला अडथळा करत असेल तर ती योग्य नाही. आणि त्याने अजून सकट आता ट्रॅक्टर नांगरायल्यानंतर मी सांगितलं की बाबा तुम्ही तुमचं रेकॉर्ड पोलिसांनी सांगितलं होतं चव्हाण दादांनी की तुमच्याकडे खरेदी पत्र दस्त काय असलं तर घेऊन या. येतो म्हणून सांगितलं, पण त्यांच्याकडे तसलं काही नाही. आणि माझ्याकडे सगळ्या विट्यापासून हायकोर्टचे निकाल, परत सगळे फेरफार, 7/12 खाते उतारे सगळे माझ्याकडे आहेत. आणि आता ते आम्ही नांगरायला आले असताना आज रोजी त्यांची आई ती बेडग घेऊन माझ्या अंगावरती आलेले आहे. आम्ही त्याचं शूटिंग केलेलं आहे. शिव्या गाळे करते आणि वारंवार आम्हाला आता इथं शेतामध्ये येऊन बसलेले आहे. त्यांचा काही संबंध या शेतामध्ये आता नाही. आणि मेहमानी साहेबांनी त्या महेश बनसोडे डायरेक्टर म्हणून सांगतो त्याला सांगितलं होतं तुझं कुठं कोर्टात अपील आहे का, कुठं कोर्टात केस चालू आहे का, असलं काही त्यानं सांगितलेलं नाही. आणि तो आता वारंवार तक्रार दिल्यावर तो उपस्थित राहत नाही. आणि आईला तोंडाला लावतोय, बाय माणूस आहे, आई वडला प्रमाण नाही, पण ते त्यांचा गम्य नाही. ती लेडीज उलट सुलट नाही तसली बोलते. गडी माणूस असल्यामुळे मी त्याचे काही बोलू शकत नाही. तर हे त्यांनी या वावरात आमच्या ज्या पद्धतीने मी कोर्ट कचेरीत गेलो, माझ्या आता आईचं नाव त्या 7/12 रेकॉर्डवरती आलेलं आहे. तसं याने आता जाऊन चुकीचं आमचं आहे असं सांगून केस कंप्लीट आमच्यावर करून कोर्टात केस खेळावी. आणि त्या मार्गे त्यांनी ते शेतात निकाल झाल्यानंतर त्यांचा जसं ज्या पद्धतीनं मी विट्यापासून हायकोर्टपर्यंत ज्या पद्धतीने मी केसी खेळून निकाल झालेत त्या पद्धतीने आता नोंद तहसीलदारने त्या आदेशाद्वारे घातलेले. आणि आता त्यांचा इथं काही संबंध नसताना त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन किंवा कोर्टात जाऊन कोर्ट कचेरी खेळावी. आणि जर तिथनं पुढे कोर्टाने काही निकाल दिला किंवा त्यांच्यासारखं काय झालं तर मी वावरात येत नाही. आणि वारंवार आम्हाला आडफाटा द्यायचं काही काम करू नये. आणि बायका माणसं आहेत म्हणून मी त्याशी काय बोलत नाही. आता माझी नांगरट चालू आहे बघा, नांगरटीला आलेला ट्रॅक्टर पाठीमागं घालवलाय, मग माझं नुकसान होतंय. 2003 पासूनच निकाल आहेत माझ्याकडं. जोपर्यंत माझी नोंद येत नाही तोपर्यंत मी या वावरात येणार नाही म्हणून सांगितलेलं होतं. आता माझ्या दत्तगाईची नोंद आलेली आहे. आणि अजून एवढं पण मी तुमच्या समोर सगळ्यांच्या समोर सांगतो, बाईट देतोय की त्यांच्याजवळ खरेदी पत्र दस्त आणि परवाना काढून जर ती नोंद जर झाली असली तर मी त्या वावरात सकट येणार नाही. पण त्यांनी कागदपत्र विटा पोलीस स्टेशनला कोर्टाला दाखवायची खरेदी पत्र दस्त काय असेल ती. मग असं त्याची सांगितलं असतं ती पोलीस स्टेशनला त्याची आई येत नाही. आणि जावा तुम्ही तुम्हीच, मग आम्ही कुठवर जायचं. आज 2003 पासून मी शांत आहे, आज 2024 आहे. म्हणजे किती वर्ष मी शांत राहतो, माझं नुकसान किती आहे. एखादी व्यक्ती निकाल झाल्या मनगडसाईने दमदाटीनं वहिवाट घालती, तसं मी गाठलेलं नाही. मी ज्यावेळेस माझ्या आईचं नाव मुक्तार रंगू बनसोडे असं आलंय तेव्हा मी आणि मुक्तार रंगू बनसोडे 4/5/97 रोजी मयत झाल्या तेव्हापासून मी कोर्ट कचेरी खेळतोय तिचा वारस दत्तक मुलगा म्हणून. आणि सगळे निकाल माझ्या बाजूने चालत चाललेत. आणि मी आता ह्या जमिनीचा वारस मुलगा दत्तक मुक्ताचा मीच आहे म्हणून या जमिनीत मला यायला हे अजिबात अडवयाच नाही. हे यांच्या मार्गाने जावं. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.